कैलासवासी शेखर पाटील शेळके ह्याच्या दशक्रिया विधीसाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहोत. ज्यांनी अतिशय सुंदर असं प्रवचनरूपी सेवा इथे दिलेली आहे ते हरिभक्त पारायण वाघमारे महाराज आज इथे आहेत. खरं तर शेखर हा आपल्या तालुक्याचा भूषण होता, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी तो क्रिकेट खेळायला जायचा आणि आपल्या तालुक्याचं नाव त्यांनी मोठं करायचं काम केलेलं आहे. आपल्या तालुक्याची ओळख त्यांनी देशभरात तो घेऊन गेलेला आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनमध्ये मला आठवतं त्याची आणि माझी भेट झाली होती आणि ट्रॉफी घ्यायला तो स्टेजवरती आला होता. अतिशय अतिशय म्हणजे एकदम खरंच तो एक तारा आहे, खरंच तो हिरा आहे. खरंच त्या आईला आपण सर्व नमन करू की इतका चांगला मुलगा आणि एवढे चांगले संस्कार देण्याचं काम आईंनी केलेलं आहे. आज खूप जणांनी इथे श्रद्धांजली वाहिली कारण सगळ्यांच्या मनामध्ये ती तळमळ आहे आणि शेखर विषयी सर्वांच्या मनामध्ये खूप खूप प्रेम आहे. खरं त्याचा मित्रपरिवार हा इतका मोठा आहे, म्हणजे आयुष्यामध्ये काय कमवावं तर मित्र अशी कमवावी की जे आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या आईची पण काळजी घेऊ शकतील, आपल्या बहिणींसाठी ते भावासारखे राहतील, असे मित्र कमवायचं काम शेखरने केलेलं आहे. शेखरचं जे काही स्वप्न होतं सर्वांनीच सांगितलेलं आहे. सर्व लोक इथे मदत करणार आहेत. मी थोरात साहेबांच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल जास्तीत जास्त मदत करण्याचा इथे शब्द देते आणि शेखरच्या प्रती त्याच्या स्मरणार्थ खरं थोरात साहेबांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. या कुटुंबाबरोबर शेळके पाटील परिवाराबरोबर थोरात परिवार असेल, थोरात साहेब आहेत, संगमनेर तालुका आहे, संगमनेर तालुका युवक काँग्रेस आहे आणि राजवर्धन युथ फाउंडेशन, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण हरी.